शेतकरी मित्रांनो नमस्कार, मी संकेत चव्हाण आणि आपल्या शेतकरी ॲग्रोमार्ट या यूट्यूब चॅनलवरती आपल्या सर्वांचं स्वागत आहे. बरेच दिवस झालं काही गोष्टींचा प्रयोग आपण करत आहोत आणि अशातच एक प्रयोग आपल्या करायचा राहिला होता, ज्यामध्ये आपल्याला खरं वेळ मिळत नव्हता आणि वेळेच्या अभावी आपण काही गोष्टी ज्या अवेलेबल असतील त्या आपण करून टाकतो. गेली 4-5 वर्ष झालं आम्ही आमच्या शेतामध्ये कांडी लागणपासून वळून आम्ही रोप लागणीकडे वळलेलो आहेत. आणि ही रोप लागण करताना एक लक्षात आलं की बीज प्रक्रिया किती महत्त्वाची असते. परंतु बीज प्रक्रिया करण्याचा कधी योग ऊसासाठी आला नाही, बाकीच्या पिकांसाठी नक्कीच आला. आम्ही तुम्हाला शेतकरी ॲग्रोमार्ट या ग्रुपवरती आपण बरेच वेळा टाकलेला आहे. परंतु ऊसाची कांडी आणि त्या कांड्याचं बीज प्रक्रिया करण्याचा प्रयोग बरेच दिवस मनात होता आणि आज तो करण्याचा योग आलेला आहे. आपल्या शेतकरी ॲग्रोमार्टचा 10 गुंठ्याचा प्लॉट आता लागण करण्याचा विचार करत असताना रोप लागण करण्यापेक्षा हे कमीत कमी क्षेत्र आहे आणि या कमी क्षेत्रामध्ये एक वेगळा प्रयोग आपण करूया अशा उद्देशातून 86-032 या वाहनाचे सेकंड स्टेजचे बियाणे आपल्याला उपलब्ध होते आणि मग त्यातूनच एक विचार आला की आपण ह्यावेळेस ह्या कांडी लागण करायची. मग त्यामध्ये आपल्याला बीज प्रक्रिया आता आपण सुरुवात करतो आहे. तर आपण ती कशी करायची, त्यामध्ये काय करायचं याचं आपण या व्हिडिओमध्ये बघणार आहोत. तर शास्त्रशुद्ध पद्धतीने जर आपण बघितलं तर ह्यामध्ये जी डोळा आहे त्याचा जो खालचा भाग आहे तो फक्त 2 बोटेच आपल्याला बघायला मिळतोय की डोळ्याच्या खाली आहे, परंतु जो 4 ते 5 बोटे वरती आपण ठेवलेला आहे. याचं कारण हा जो इथला वरचा भाग दिसतोय ह्या भागामध्ये जे अन्नद्रव्य आहेत ते सगळे ह्या डोळ्याला उगवण्यासाठी मदत करतात आणि तो चांगल्या पद्धतीचा डोळा उगवून येतो. तर सगळ्यात प्रथम ही जो भाग आहे हा सुद्धा आपल्या सर्वांना लक्षात घेणं गरजेचं आहे. साधारण 1 लिटरला जी काही तुम्ही प्रक्रिया करणार आहात त्या 1 लिटरमध्ये आपल्याला एक साधारण अर्धा ग्रॅम 22 आणि अर्धा मिली हमला किंवा क्लोरो हा अशा पद्धतीचा घ्यायचा. हे करत असताना आपण हे तर बघू शकताय की असं एक 10 मिनटं ही भिजत ठेवलेलं आहे आणि हे असं भिजून झाल्यानंतर आपण हे एका साईडला ठेवणार आहोत. आज आपण बीज प्रक्रिया करतोय, परंतु उद्या आपण ह्याच्यामध्ये परत ॲझोटोबॅक्टरमधून परत बुडवून ॲझोटोबॅक्टरमध्ये बुडवून आपण परत ह्याची लागण करणार. बीज प्रक्रिया इथून पुढच्या काळामध्ये करावी, कारण की तुमची उगवण क्षमता आणि त्याचबरोबर तुमच्या पिकामध्ये लागणारे अन्नद्रव्य हे चांगल्या पद्धतीनं उपलब्ध होतात. धन्यवाद. काल आपण ऊसाच्या बियाण्याची बीज प्रक्रिया पहिल्या टप्प्यामध्ये कशी करायची याचा एक व्हिडिओ आपण बघितलाच. आता जी लावायच्या वेळेस जे आपल्याला पुढची प्रक्रिया करायची आहे त्याच्यामध्ये ॲसेटोबॅक्टर VSIचं जे आहे त्याचा उपयोग आपण करणार आहोत, ज्याच्यामध्ये आपल्याला नत्राची बचत होणार आहे. आणि ह्याचीच बी प्रक्रिया करताना आपण इथं 2 बादल्या घेतलेल्या आहेत, त्याच्यामध्ये एक 10 लिटर पाणी घेतलेलं आहे आणि ह्या पाण्यामध्ये मग आता आपण ॲझोटोबॅक्टर टाकून त्याच्यामधून कांड्या भिजवून घेणार आहोत.